एवढ्या मोठे पानाचे कशी भाजी करणार आहे तू? आहे का नाही की असं वरबड आहे कशी असं एका परातीत काढायचे आणि असे तांब्यानं भाजी करपुनी म्हणून तर असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे असं. तर आता गॅसवर गरम करायला पाणी ठेवलंय. तर ही गरम पाणी झालेलं परत ना आता भाजीत ओतायचं आहे. तर आता ह्याच्यात पाणी ओतून घेतलंय. तर आता ही पाण्यातनं असं ही बहुल्यात असं ढकलायचं. समजा आपल्याला जर पातळ भाजी वाढवायची असेल तर गरम करून पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये. तर हे असे जबरदस्त असे भाजीला उकळी आले. तर अशाच पद्धतीने भाजी तुम्ही करा आणि टेस्ट घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर थोडीशी नॉर्मल हळद पण टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. जिरा असं चिचून घ्यायचं. इथं बघा शिजू गाठली आहे ना भाजी अशी. तर नमस्कार भावांनो आणि माझ्या बहिणींनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी स्पेशल आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज आमच्या आळूच्या पानापासून पातळ भाजी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला एक लाईक करा. तर पातळ भाजी कशी बनवायची हे आई तुम्हाला सांगते. चला डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करू. एवढ्या मोठे पानाचे कशी भाजी करणार आहे तू? आहे का नाही की असं वरबड आहे कशी असं. आता तू म्हणते हे जी पातळ भाजी करायची म्हणते म्हणजे तू काय वरबडून घेतले असं कसं असं वरबडले. बर. तर मित्रांनो लक्षात ठेवा. आता ही जी आपण हो का ही जी आहे ती आळूची पानं. आई नीट दाखव. आळूच पान पूर्ण पसरून दाखव. हो का ही आळूच पान आहे. तर आमच्या आई काय म्हणते की बऱ्याच महिलाशांना असं पातळ भाजी करता येत नाही. फक्त आळूच्या वड्याच बाया बनवतात. तर पातळ भाजी कशी बनवायची हे आता आमची आई तुम्हाला सांगते. तर बघा आता आमची आई कशी करते आता ही. तर आता कसं वरबडायचं दाखव. हा मला सांग पहिल्यांदा. आता ही वरबडून तो घेतलं. तर आता ह्यात काय करायचं. ही तू पालक धुवून घ्या लागते. हा शेपूची भाजी थोडी टाकायची. शेपूची भाजी यात किती घ्यायची. ह्या आळूची पान आहे ते एवढीच घ्यायची का ह्याच्यापेक्षा थोडी कमी. कोथिंबीर पिंडी वाणी टाकलं तरी चालते. थोडं पासला तर चुका टाकायचा नसलं तर तंबाखू. चुका म्हणजे काय असतो ते. भाजी असते चुक्याची भाजी असते. बाजारात मिळते. तर बघा बहिणीशनो आमच्या आईने काय सांगितले तुम्हाला मी अजून एकदा सांगतो. टमाटो टाकायचं. टमाटो पण टाकायचं. तुरीची डाळ जरा शेपूची भाजी आणि मिरची. हिरवा मिरचीचा ठेसा किंवा ही हिरवी मिरची कट करून. जिरं लसूण शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट बी चालतोय. गरगटून पुन्हा फोडणी देताना टाकायचं. होय. तर आता मला सांग पहिल्यांदा ही भाजी पहिल्यांदा धुवून घ्यायची. परत पाणी पिळून ते पाणी शिजलेलं टाकायचं. हा आणि मग त्याच्यानंतर तुरी डाळ टाकायची त्यात. आता टाकायची शिजू घालताना. ही पाणी शिजू घालतानाच टाकायचं. आता ते टाकायची शिजू घालताना डाळ. बर. टमाटो बारकं बघ चिरून हे टाकायचं. चुका नसला तर टमाटो चिरून टाकायचं. सुरकानं तायडीनं कधी आपल्याला केलं नाही असलं. कोथिंबीर घालायची फोडणीला. जिरं कोथिंबीर म्हणजे सुरुवात फक्त ह्याला नुसती शिजवूनच बाजूला काढायची आणि त्याची डायरेक्ट गरगटून भाजीच करायची. जे सांगितलेलं काय काय ही तुरीची डाळ टमाटो चुक्याची भाजी शेपूची भाजी शिजू घालताना टाकायचं. हे शिजू घालताना सगळे हे एकत्र मिक्स करून शिजू घालायचं सगळं हे. आणि टमाटो फक्त मागणं टाकायचं. आता टाकायचं शिजून गरगट. बर. तर मित्रांनो आणि माझ्या बहिणीनो आणि भावानो तुम्हाला दाखवतो ही आई कशी करते काय. नंतर तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवतो. हा तर तुम्हाला मी आता ही दाखवतो बरं का आई काय काय करते कस करते. हिरवी मिरची एखाद्या ह्या टाकायची. एखाद्या नसेल तर मग खरडा ठेसा करून टाकायचा.
टाकले तर बी ते एखाद्या आता ह्यात तू एवढ्या पानाशाला एकच टमाट टाकणार का? बस झालं. एकच टमाट टाकायचं मित्रांनो. जरा तुरी डाळ टाकायची, तुरीची डाळ किती टाकायची? थोडी टाकायची. 2 चमचे, 2-3-4 3-4 चमचे तुरीची डाळ टाकायची. फक्त आतापर्यंत जी काय नवीन मुलीशांना आणि ही फक्त आळूच्या वड्याच तेवढ्या माहिती आहे, बरोबर आहे? मग असं ही भाजी तुला कोणी सांगितलं? मी पहिले करते ही भाजी माणसाला चांगली असते गं. हा, पण तुला कोणी शिकवली असं करायला? आपल्या कुंभाराचा बापू इटा कुंभारी माहित नाही, हा 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 हा. त्यांनी मला सांगितलं. म्हणजे ती गणेशांच्या शरीराला चांगली असते मग भाजी, असं मुतखड्याला ही चांगलं असतं मग. आणि ही आपल्या सोमाईने तुला सांगितलं नाही असलं कर म्हणून? हे काय ती करत होती शेजारला त्यांचा आंबा. हा, सोमाई असलं करतो ती का? सोमाई नव्हती करत, तर ते डाळ दिला म्हणजे नाही ते आळूची भाजीचा उतारा करते. डाळ म्हणजे काय असतं ते? 20 बाधा पोटात झाली म्हणजे ती डाळ द्यायची होती ती बघ. मग ती डाळ दिलं आणलं की ती सकाळपारी आळूची भाजी आणि ज्वारीची भाकरी खायची. ते कुंभाराची लय करायची, चांगलं लावायची भाजी, चांगली लागते छान. म्हणजे इटा मावशी करायची. इटा मावशी वारली, आता काय करायचं? बापू वारलं. बापूला बी लय नाद होता असल्या वडी भाजी सगळं, भाज्या खायला द्या. लय भाज्यांचं त्याला आवड होती बापूला. तिखट करायला. तिखट एकदम बनवायचं. आता टाक ह्याच्यामध्ये काय काय दाखव. आता तू टमाट टाकलं, टमाट टाकलं, आता तू काय टाकणार आहे? आता मिरची जरा टाकायची. आता ही बाजूला ती उद्या करा ठेवली काय? ही कशाला करायचं, आता टाकून द्यायचं. आता तेवढं बस झाले. त्याचा बाही केलेला सोडलेला त्याला काय करायचं, बरोबर होय. टाकून द्यायचं, घालून मग परत फोडणी द्यायची. आणि आता ह्याच्यात काय आहे? आता मिरची जरा टाकते. मिरची टाकते काय? एवढी पास होते का? बस ते आपल्या घरापुरती. आता लई त्याला करायचं, आपल्याला खायापुरती चिक्कार झाली. गरगटा कशा कशाचा करते अजून? आहे पालकाच्या भाजीचा करते ती. ए ती वाजवू नको की. पालकाच्या भाजीचा अजून तुम्ही म्हणतो का नाही भाजी जे खाऊन काय मरायचं का? पुन्हा एकदा तो केल्यावर म्हणायला सारखा आहे अजून भाजी करते. नाही, ती आळूची वडी खाताना असं तोंडाला चर 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 होते ना. तात्या पण म्हणला भाजी चांगली लागली गरगटा. कशाला केलता मला का माहिती आता ह्याची भाजी करते म्हणून. कधी तर करायची गावात होती त्यावर आहे. ते सगळं जे त्याला ते पाक असलं तर ती चांगलं लागतं. नाही एक असायचं एक नसायचं मध्ये गोड लागत. त्याला जरा चुक्का शिपूची मोड थोडं चार तुरीची डाळ असली म्हणजे चांगलं लागतं. हिरवी मिरची. आता ह्याला हिरवी मिरची नसली तर ती बरोबर लागत नाही. तर मित्रांनो बघा, आता आहे ना ह्याच्यात शेपूची भाजी टाकली, मिरची टाकली, टमाटर टाकले. आता जरा डाळ टाकायची. आता फक्त तुरीची डाळ टाकायची. चुक्याची भाजी काय आपल्याकडे नाही. टमाटर टाकले चुक्याची भाजी नाही म्हणून. चुक्याची भाजी नाही म्हणून टमाटर टाकले. चुक्याची भाजी आंबट असते का? म्हणजे आंबटपणा येण्यासाठी आईने टमाटर टाकले त्यात बघा. तर आई कशी कशी भाजी करते हे तुम्हाला दाखवतो जाता मी पूर्ण. ते बघून तुम्ही कराच. कोथिंबीर टाकते ती काय याला? कोथिंबीर फोडणीला द्या टाकायचं. हा, फोडणी देताना टाकायची. कोथिंबीर फोडणी देताना टाकायची म्हणून बघा. इथे बघा शिजू गाठली आहे ना भाजी अशी. इथं आईनं लसूण सोडला बघा. तर आता आईनं भाजी उतरून घेतली बघा. तर आता कशी कशी आई करते बघू आपण. हे असं ह्याच्यामध्ये सगळं शिजवून घेतलं आहे ना. टमाटो, डाळ. हे बाई गुळ असतो काय? अगं आई भाजी एवढी एवढीच कशी झाली?
आता ही कच्चा लसूण ही पाठी मग ह्याला संग चेंगरायचा का? हे आहे अगं बाहेरचा ते तवा आहे कांदा जिरं गरम करायला होतं. जिरं गरम करायला लागतंय. बारीक होत नाही तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं असा चवीनुसार मीठ. भाजी अशी नुसती टेस्टी टेस्टी भाजी होणार आहे बघा. असं एका परातीत काढायची आणि असे तांब्यानं असं करायचं. नुसतं बहिणीशिवाय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आई कसं भाजी बनवते आणि हे असेच तुम्ही भाजी बघून बनवा. नवरा डाब्यावर जेवायला सुद्धा जात नाही पुन्हा मग. नुसतं बघायचं असं. खाल्ली तर परत अजून जरा कर म्हणाय पाहिजे तुझ्या वाली. हा भाजी नुसते असं खाल्ली का तुमचं नवरा म्हणलंच पाहिजे बघा. ती का मागत नाही. तो भाजी जर मागटली खाऊन तर ती कशी मागत नाही. ती पण मागणारच आहे. तो म्हणता हे असली भाजी खात असते ती काय मारते काय म्हणता असली भाजी चालू सरळते. हे असं शेंगदाण्याचं पूर्ण बारीक झाले का भाजी पूर्ण शेंगदाण्याचा कूट टाकायचा ह्याच्यात असा आणि परत नाही ना मिश्र करून घ्यायचे. बाहेरच्या तव्यात अशी जिरं गरम करून तवा आणखी का जरा नाही म्हणून तवा तर आणखी टाकते जिरं. हो तर थोडीशी नॉर्मल हळद पण टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. जिरं असं चिचून घ्यायचं. तर आता गॅसवर गरम करायला पाणी ठेवलंय. तर हे गरम पाणी झालेलं परत आता भाजीत ओतायचं आहे. तर आता ह्याच्यात पाणी ओतून घेतलंय. परत ना कढईमध्ये तेल ओतायचं. तर आमच्यात कडे शिल्लक नसल्यामुळं आता आम्ही या बघल्यातच हे करायला लावले. आता ही पाण्यातनं असं ही बघल्यात असं ढकलायचं. तस कसं लगेच खायचं. ते पाणी आधी उकळलेलं होतं का? मग आता ह्याच्यावर किती मिनिटं ठेवायचं वर? म्हणजे साधारण 10 मिनिटं. तर ह्याच्यावर असं 10 मिनिटं ठेवायचं. असं समजा आपल्याला जर पातळ भाजी वाढवायची असेल तर गरम करून पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर आता भाजीला उकळी आलेली आहे. तर भाजीला आता थोडी थोडी उकळी यायला लागली आहे आणि ही भाजी करपू नये म्हणून तर असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं तर हे असे जबरदस्त असे भाजीला उकळी आले. तर अशाच पद्धतीने भाजी तुम्ही करा आणि टेस्ट घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. थँक्यू.